रक्षाबंधन जवळ आले आणि प्रत्येक बहिणीच्या मनात एकच उत्सुकता आहे, ती म्हणजे भावाच्या मनगटावर राखी नेमकी कधी बांधायची. पण यंदाच्या रक्षाबंधनावर भद्रा काळाचं सावट आहे का? भद्रा काळ म्हणजे नक्की काय? राखी बांधताना भद्रा आणि राहू काळाचा विचार का केला जातो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भावाला राखी बांधण्यासाठीचा शुभ मुहूर्त कोणता आहे? तर याच सगळ्या प्रश्नांची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. भद्रा काळात राखी का बांधत नाहीत? तर हिंदू धार्मिक मान्यतेनुसार भद्रा काळात शुभ कार्य करणं टाळलं जातं. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर बांधलं जाणारं रक्षासूत्र हे सुद्धा शुभ कार्याचा एक भाग मानलं जातं. त्यामुळे भद्रा काळात राखी बांधणं टाळण्याची परंपरा आहे. अशी धार्मिक श्रद्धा आहे की या काळात राखी बांधल्यास त्याचा शुभ परिणाम मिळत नाही. त्यामुळेच रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ संपल्यानंतरच राखी बांधण्याला प्राधान्य दिलं जातं. पण आता यंदा भद्रा काळाचं काय? तर यंदाचं रक्षाबंधन हे भद्रा काळाच्या छायेतून मुक्त असल्याचं सांगितलं जातंय. 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9:08 ते रात्री 9:27 भद्रा काळ असल्याचं नमूद केलं गेलंय. त्यामुळे रक्षाबंधन हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी साजरं केलं जाणार आहे. मात्र 28 ऑगस्टला सकाळी 10:45 दुपारी 12:30 वाजेपर्यंत राहू काळ असल्याचंही सांगितलं गेले. त्यामुळेच धार्मिक मान्यतेनुसार या कालावधीत राखी बांधणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू पौराणिक कथांमध्ये भद्रा काळाबाबत अशी आख्यायिका आहे की लंकेचा राजा रावणाला त्याची बहीण शूर्पणखा हिने भद्रा काळातच राखी बांधली होती आणि त्यानंतर रावणाच्या संपूर्ण वंशाचा नाश झाला. याच श्रद्धेमुळं भद्रा काळात रक्षासूत्र किंवा राखी बांधणं हे अशुभ मानलं जातं आणि रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ टाळून शुभ मुहूर्तावरच भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची परंपरा आहे. मात्र ही पौराणिक मान्यता असून तिचं ऐतिहासिक प्रमाण मानलं जात नाही. त्यामुळे धार्मिक श्रद्धा म्हणूनच या कथेकडे पाहिलं जातं. एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुहूर्त आणि धार्मिक विधींच्या वेळांमध्ये स्थानिक पंचांगानुसार काही प्रमाणात फरक असू शकतो. त्यामुळं राखी बांधण्यापूर्वी आपल्या परिसरातील पंचांग आणि जाणकार पुरोहितांकडूनच वेळेची खात्री करून घेणं हे योग्य ठरणार आहे. म्हणूनच यंदा रक्षाबंधन साजरं करताना भद्रा काळ टाळा, राहू काळाची वेळ लक्षात ठेवा आणि शुभ मुहूर्तावरच आपल्या भावाच्या मनगटावर प्रेम, विश्वास आणि रक्षणाचं रक्षासूत्र बांधा. कारण राखीचा धागा हा छोटा असला तरी त्यात दडलेलं भाऊ बहिणीचं नातं मात्र आयुष्यभरासाठीच आहे. आता ही महत्वाची माहिती तुमच्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.